अनारसा बघा किती जाळीदार आणि खुसखुशीत दिसत आहे ना. तर अशा अनारशासाठी तांदूळ कोणते वापरायचे, तेलाचं टेम्परेचर कसं असावं आणि जाळी कशामुळे पडते, गूळ किती घ्यावा, पीठ कसं मोजावं, सर्व अगदी डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे. टाकताना अनारसे अजिबात रेलणार नाही, ती काळजी कशी घ्यावी, तेलात टाकतात जाळी कशी आणावी आणि मस्त खुसखुशीत अनारसे कसे करावे. नमस्कार, सरलास किचनवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि दिवाळी म्हटली की फराळाच्या पदार्थांची रेलचेल असतेच. तर चला मग आपल्याही चॅनलवर सुरुवात झाली आहे. अनारशाला जाळी पडण्यासाठी तांदूळ कोणते वापरावे, तर बघा इथे मी कोलम तांदूळ घेतले, तुम्ही रेशनचा घेतलात तरी चालेल, फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका. आणि तांदूळ असा असावा की त्याचा भात ना असा सडसडीत व्हावा, मोकळा मोकळा व्हावा. तर ह्या मेजरमेंट कपने मी 3 कप तांदूळ घेतले, साधारण हे अर्धा किलो तांदूळ आहेत. आणि हे तांदूळ ह्याच कपाने घेतले, ह्याच कपाने पुढचं आपण सर्व मापाने घेणार आहोत साहित्य. तर चला तांदूळ धुवून घेऊया. तांदूळ धुताना भरपूर पाणी घालायचं आणि अगदी स्वच्छ असे तांदूळ करून घ्यायचे. चांगले 3 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे. 2-3 पाण्याने स्वच्छ तांदूळ धुतल्यामुळे काय होतं, स्टार्च कमी होतो आणि चिकटपणा पण कमी होतो. तर आता पाणी किती घालायचं ते बघा. पाणी जास्तीत जास्त पाणी घालायचं, म्हणजे जवळजवळ 5 पेअर 6 पेअर इतकं पाणी बसलं तरी चालेल. आता इथे माझ्या ह्या डब्यामध्ये 5 पेअर पाणी बसलेलं आहे, म्हणजे बोटाचे आपले पेअर असतात ना ते. आता झाकून ठेवले 3 दिवस सारखं असं आपल्याला याला स्वच्छ धुवून पुन्हा पाणी घालायचं आहे. स्वच्छ धुवायचं म्हणजे फक्त खालवर करायचं आणि पाणी त्याचं निथळून घ्यायचं. बघू शकता पहिल्याच दिवशी किती छान असे याला बबल्स आलेले आहेत. आणि आता बघा फक्त मी असं खालीवर करून घेतलं आणि पाणी काढून घेतलं. पाणी काढल्यानंतर पुन्हा नवीन पाणी घालायचं आणि झाकून ठेवायचं. मी एक पोळी डबा घेतला आहे आणि त्यामध्ये तांदूळ भिजत घातले होते, तुम्ही एखाद्या पातेल्यात घातलेत तरी चालेल. आणि आपण पाणी बदललं, पुन्हा याला झाकून ठेवायचं. असं 3 दिवस सारखं करायचं. एखाद दिवस एक्स्ट्रा भिजले तांदूळ तरी चालतात, काही फरक पडत नाही, फक्त पाणी मात्र नियमाने बदलायचं. 3 दिवस सलग पाणी बदलून घेतलं आणि 4थ्या दिवशी चाळणीत त्याला निथळत ठेवायचं आहे. चाळणीत निथळत ठेवायचं तर किती वेळ मला मी सांगते. 3 दिवस सारखं पाणी बदलून आणि 4थ्या दिवशी आता मी हे तांदूळ चाळणीत निथळून घेणार आहे. चाळणीत आता तांदूळ काढून घेते. तांदूळ काढलं म्हणजे शेवटच्या दिवशी मी पाणी नाही बदललं, त्याच पाण्यातनं तांदूळ काढून घेतलेत. आता हे तांदूळ आपण चाळणीमध्ये जवळजवळ 15 मिनटं असेच निथळू द्यायचे, म्हणजे कसं त्यांचं मॉइश्चर तसंच राहतं आणि आपले तांदळांचा ओलवा पण तसाच राहतो. तर आता यांना वाळत कसं घालायचं ते बघूया. तांदूळ 10 ते 15 मिनटं चांगले असे निथळू दिले आणि नंतर सुती कापड अंथरलं आणि त्यावर हे तांदूळ टाकायचे. तांदूळ जास्त वेळ वाळवायचे नाही, अर्धा तासाच्या वर तांदूळ वाळवू नका, नाहीतर ओलसरपणा कमी होईल आणि पीठ आपलं चांगलं बारीक दळलं नाही जाणार. तांदूळ आता पसरवून झालेले आहेत. पसरवून झाल्यानंतर 1-2दा पुन्हा आपण त्याला हात फिरवायचा. तांदूळ फॅनखाली अजिबात वाळवू नका, तसेच उन्हातही वाळवू नका. सावलीत आपण हे रूम टेम्परेचरला तांदूळ वाळवायचे आहेत. आणि तांदूळ वाळवायला टाकल्यानंतर 10-10 मिनिटांनी बघत राहा, अगदी अर्धा तासात तांदूळ खूप छान असे वाळून होता. आता मी तांदूळांची मूठ केली आणि खाली सोडली. हाताला मात्र तांदूळ चिटकलेले आहेत, म्हणजेच हेच बरोबर आपले वाळलेले तांदूळ आहेत. तांदूळ जर हाताला एकही नाही चिटकला की समजून घ्यायचं तांदूळ तुमचे कोरडे झाले. चिटकलेले असल्यामुळे कसं पीठ बघा असं मस्त छान असं दळून होतं आणि याच्यातला मॉइश्चर तसाच राहतो, म्हणजे ह्या पिठातला थोडासा ओलवा तसाच राहतो. पीठ छान आता मिक्सरच्या भांड्यात मी दळून घेतली. चाळणी घेताना मैद्याची चाळणी घ्या, म्हणजे कशी बारीक असावी, शक्यतो बारीकच चाळणी असावी. आणि आता बघा गाळताना थोडंसं असं उरलेलं आहे, तर यामध्ये पुन्हा तांदूळ घालायचे आणि मिक्सरला सर्व पीठ असं मऊसूद असं दळून घ्यायचं, म्हणजे अगदी छान असं पीठ आपलं हे दळून झालेलं आहे. आता आपल्या ह्या पिठात गूळ किती घालायचं ते बघायचं आहे. माझं असं प्रमाण असतं की मी काय करते, हे पीठ दळलं की मोजून घेते आणि ते किती भरलं त्यानंतर त्या याच्याने मी गूळ घालते, म्हणजे अंदाजाने नाही, त्या मापात मी गूळ घालते. अगदी मेजरमेंटप्रमाणे सांगेल. तुम्ही कुठलीही वाटी कप घ्या. तांदूळ भिजवताना सांगायचं राहिलं, तुम्ही वाटीने घेऊ शकता किंवा कपाने घेऊ शकता. तर बघू शकता आता हे तांदळाचं मी पीठ या कपात भरून घेतलं. तुम्ही एखादी वाटी सेट करू शकता. कप भरतानाही तुम्ही बघू शकता मी कसा भरत आहे. असं वरून पीठ टाकते आणि तो कप असा सपाट करते, म्हणजे ह्याच प्रमाणात तुम्ही अगदी बरोबर वाटी किंवा कप असं मोजून घ्या. पद्धतीने पीठ जर तुम्ही मोजून घेतलं ना, तर तुम्हाला गुळाचं प्रमाण किती घालायचं तेही समजतं. तर चला व्हिडिओत पुढे मी तुम्हाला सांगते की गुळ आपल्याला किती घ्यायचं.
पीठ बघा आपलं हे 6 कप पीठ भरलेलं आहे. अगदी व्यवस्थित असं म्हणजे पूर्ण सपाट करून आपलं पीठ भरलं आहे. अजिबात कमी नाही किंवा जास्त नाही. तर बघू शकता असं आपलं पीठ अनारशाचं तयार झालेलं आहे. तयार झालेल्या पिठात आता गूळ किती घ्यायचा ते बघूया. तर ह्या कपाने 6 कप पीठ आपलं भरलेलं आहे. म्हणजे 3:1 असं प्रमाण ठेवायचं आणि 2 कप गूळ आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही किसलेला घ्या किंवा फोडलेला असला तरी पण तो जास्तीचा जास्त बारीक केलेला असावा. पण ना माझ्याकडे कसं शक्यतो किसून घ्या हां. माझ्याकडे ना हा गूळ मी फोडून एका बरणीत भरून ठेवला होता. जी भिली आणली ना म्हणजे गुळाची ती मी तोडून ठेवली होती. मग त्यामुळे म्हटलं मग आता पुन्हा नवीन गूळ आणण्यापेक्षा मी काय केलं, हाच गूळ चांगला बारीक असा फोडून घेतला म्हणजे असा चेचून घेतला आणि तुम्ही किसून घेतला तर खूप उत्तम होईल. तर बघा इथे मी असा हा 2 कप गूळ घेतलेला आहे. हा गूळ तुम्ही रवाळ घेऊ नका, शक्यतो चिकट गूळ घ्या म्हणजे ना आपल्या अनारशाला चिकटपणाही छान येतो. तर आता ह्या कपाने 2 कप आपण इथे गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. यापेक्षा जास्त घेऊ नका किंवा कमीही घेऊ नका. आणि जर तुम्हाला साखर घ्यायची असेल तर साखरही सेम या पद्धतीने घ्या आणि ती मिक्सरला दळून घ्या. तर बघा आता आपण याला मिक्स करूया. जर तुमचा किसलेला गूळ असता ना तर पटकन असा मिक्स झाला असता आणि हाताने चोळून चोळून पण पीठ आपलं तयार झालं असतं. पण हा फोडलेला गूळ असल्यामुळे काय होईल, तर आता मी थोडा मिक्स करते. सगळ्या पिठाला एकजीव होईल अशा पद्धतीने सगळीकडे आपण हा गूळ मिक्स करायचा आहे. पण आता हा एकजीव होत नाही कारण हा मी फोडून घेतलेला आहे. तरी पण आपल्याला ना चांगला असा 2 कप अगदी व्यवस्थित आहे माप. पण मी उष्णता शक्यतो आहे म्हणजे पिठातला मॉइश्चर आणि गूळ हा एकजीव होण्यासाठी मदत होईल. तर आता हे पीठ चांगलं असं दाबून घ्यायचं कारण दळस्तोर पण कसं आहे, हवातली जी उष्णता आर्द्रता कशी आहे त्या प्रमाणात पण आपलं पीठ कोरडं होत जातं. कधीही पीठ दळायच्या आधी असं मस्त दाबून ठेवा. आता मिक्सरमध्ये आपण हे पीठ दळून घेणार. मिक्सरमध्ये थोडंसं पल्स मोडवर फिरवायचं आणि नंतर अगदी मस्त आपण एकजीव जसं मसाला वगैरे दळतो ना त्या पद्धतीने मस्त छान असं दळून घ्यायचं. बघू शकता पिठाचा कलर पण किती वेगळा झालेला आहे आणि गूळ पण मस्त असा मिक्स झालेला आहे. पीठ आपलं खूप छान असं तयार झालेलं. तर बघू शकता दळलेलं पीठ किती छान आपलं तयार झालेलं आहे आणि मग असं मळताना पण असं हाताला थोडंसं मऊ लागत आहे. आणि बघू शकता याचं टेक्स्चर पण कसं झालेलं आहे. सेम आता अशा पद्धतीने आपण सर्व पीठ दळून घ्यायचं आहे. आता इथे मी सगळं पीठ दळून घेतलेलं आहे. बघू शकता सगळं पीठ किती छान असं झालंय. सगळं पीठ एकजीव करायचं. मिक्सरला काढल्यामुळे एकजीव गूळ आपला झालेला आहे. माझा गूळ हा किसून न घेतल्यामुळे मी मिक्सरमधून काढून घेतलं. आता बघा मस्त असं एकजीव करून घेतलेलं आहे आपण. थोडंसं 5 मिनिट याला चांगलं मळायचं आणि मस्त असं मऊसूद हे पीठ आपलं तयार होतं. अगदी छान असं तयार झालेलं आहे बघू शकता. तर आता आपण हे पीठ फर्मेट करायला ठेवणार आहोत. म्हणजे लगेचच अनारसे करायचे नाही. करू शकतात तसे, पण जर तुम्हाला अजून छान अशी जाळी हवी असेल ना आणि मस्त अशी चव पण हवी असेल तर त्याला नक्की तुम्ही फर्मेट करायला ठेवा. फर्मेट करायला ठेवा म्हणजे एखाद्या डब्यात आपल्याला ठेवायचे आहेत. मी भिजवले होते तांदूळ त्याच डब्यात ठेवणार आहे म्हणजे जास्त फापट पसारा पण नाही होणार भांड्यांचा म्हटलं. तर चला ठेवून घेऊया. आता बघा इथे हे सर्व गोळे मी ठेवून घेतले आणि आता झाकण लावून आपण दुसऱ्या दिवशी बघणार आहोत पीठ कसं आपलं फर्मेट झालं आहे. आणि हो अनारसेचं पीठ ना तुम्ही जितके दिवस फर्मेट होऊ द्याल तितके दिवस ते अजून चांगली चव होते. आता हे पीठ आहे ना 15 ते 20 दिवस चांगलं असं वरती राहतं. नंतर तुम्ही फ्रीजमध्ये हे 6 महिने पण ठेवू शकतात. मस्त असं पीठ बघा दुसऱ्या दिवशी तयार झालं आहे. पण बघा सगळी आर्द्रता किती मऊ होतं ना हे पीठ. पण आता बघा कसं असं कडक झालं आहे थोडंसं. तर आता याला आपण थोडंसं मळणार आहोत. मळल्यानंतर बघूया की हे मऊ होतं की नाही. नाही झालं तर यात आपण थोडंसं दूध घालणार आहोत. तर आता मी याला मोकळं करते. मोकळं केल्यानंतर माझ्या लक्षात आलं याला थोडंसं दूध लागणार आहे. मग असं सर्व मोकळं करायचं. पुन्हा आपण आता गोळी करून बघायची आपला अनारसा तयार होतो आहे का नाही होत. मग आता काय करायचं याला आता आपण चमच्याभर दूध घालणार आहोत. पण त्याआधी काय करायचं अगदी अर्धा चमचा घालायचं आणि नंतर अर्धा घालायचं. कारण कसं असतं कदाचित अर्ध्या चमच्यात पण आपलं काम होऊ शकतं. कदाचित 1 चमचा पण लागू शकतो. कसं आहे गूळ कमी जास्त आपल्या तांदळाचा ओलवा कसा आहे त्याच्यावर पण अवलंबून असतं. तर बघू शकता हा दुसरा गोळा पण क्रॅक जात आहे. तर मग मी पूर्ण आता चमच्याभर जे होतं ना उरलेलं अर्धा चमचा ते पण दूध घालून घेणार आहे आणि पुन्हा मळून घेणार आहे. म्हणजे मळल्याने बघा तुम्ही आता एकदम मऊ असं पीठ आपलं
तयार झालेलं आहे. लगेच मला हाताला लागलं की आपलं पीठ आता हे तयार आहे. तयार झालेलं पीठ पुन्हा एकदा चांगलं असं मळून घेतलं. बघू शकता किती छान असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता तयार झालेल्या पिठाचे आपण गोळे करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकारात अनारसे करू शकतात. तर बघू शकता आता हा गोळा बघा किती मस्त तयार होते. अगदी लोण्यासारखं हाताला लागतंय. खूप लोण्यासारखं नाही म्हणता येणार, पण मऊ मऊ लागतं छान. आणि बघू शकता मी हातावर सुद्धा हा अनारसा थापून घेऊ शकत आहे. म्हणजेच आपलं हे पीठ अगदी मस्त अनारसे करायला तयार झालेलं आहे. आता ह्या तयार झालेल्या पिठाचे गोळे करून घेते. या टिप्सने कसं आहे, तुम्हाला दूध लागतं आहे की नाही पिठाला, किंवा न लागता तुम्ही अनारसे करू शकतात का, हे असं ओळखायची ही ट्रिक्स आहे. ही ट्रिक्स तुम्ही नक्की वापरा. अनारसे 100% तुमचे चांगलेच होतील. तर आता इथे माझे सर्व गोळे करून झालेले आहेत. आता आपण अनारसा थापायला घेऊया. तर इथे बघा एका वाटीत खसखस घेतली, एका वाटीत मी तेल घेतलेलं आहे. तेल असं हाताला म्हणजे बोटांना लावून घ्यायचं, म्हणजे ना आपल्या हाताला हा अनारसा चिटकत नाही आणि अनारसा एक संघ आपल्याला थापता येतो. तर बघू शकता आता इथे मी डायरेक्टच आपल्या खसखसमध्ये घातला आहे आणि अनारसा थापायला घेतला आहे. अगदी मस्त असा थापून होतो. बघू शकता 2 बोटाने थापायचं. अगदी अलगद अलगद गोल गोल करत करत मस्त थापून झालेला आहे. अशा पद्धतीने अनारसा थापा. कडेला थोडं पहिले बारीक करायचं, मध्ये नंतर करायचं, म्हणजे अनारसा अगदी एकसंघ होतो. वाव, बघू शकता अशा पद्धतीने अनारसा थापून घ्यायचा. आता मी दुसरा अनारसा पण तुम्हाला थापून दाखवते. ह्या पद्धतीने थापा, किंवा मग आपलं पीठ इतकं छान तयार झालं आहे ना, हाताला चिटकत नाही आहे. बघू शकता आता तर मी तेल पण नाही लावलं. अगदी हातात आपण हा अनारसा तयार करून घेत आहे आणि रेलत पण नाही आहे. विशेष म्हणजे आपलं पीठ अजिबात रेलत नाही इकडे तिकडे. तर असं मस्त असा अनारसा हा पण थापून झालेला आहे. आता हे अनारसे अशा पद्धतीने सर्व आपण थापून घेणार आहोत. या पद्धतीने पीठ तयार केलं ना, अजिबात टेन्शन येणार नाही. अनारसे पण खूप मस्त होतील. थापण्याचा पण त्रास होणार नाही. बघू शकता इथे मी आता अर्धे अनारसे थापून घेतले. तेल छान तापवून घेतलेलं आहे. अगदी मिडियम फ्लेमवर गॅस केलेला होता आणि नंतर मंद आचेवर करायचा. बघू शकता तेल तापलं की कसं समजायचं, एक गोळा घातला आहे, तो गोळा लाल नाही झालेला, म्हणजेच आपला अनारसा आपण इथे तळायला टाकू शकतो. अनारसे टाकताना खसखसची बाजू कायम वरती ठेवायची, म्हणजे अनारसे मस्त असे जाळीदार होतात, कसंही जळत नाही. आणि अनारसा टाकल्यानंतर सतत असं तेल झाऱ्याने टाकायचं किंवा एखादा चमचा घेऊन टाकायचं. आता बघू शकता अशा पद्धतीने तेल टाकल्यामुळे आपल्या ह्या अनारशाला मस्त अशी जाळी येणार आहे. सतत असं अनारशावर तेल घालायचं आणि तेल घातल्यामुळे काय होतं, छान अशी सुंदर अशी जाळी पडते. बघू शकता आता बघा झाऱ्यात घ्यायचा, म्हणजे खालची बाजू अजिबात जळणार नाही, आणि चमच्याने वरून तेल घालायचं. असं चमच्याने तेल घातल्याने काय होतं, जाळी अजून छान पडते. अनारसा आपला खूप छान असा तळून झालेला आहे. अगदी ह्या रंगावर तळला तरी अनारसा आपला छानच होईल. तर बघू शकता अगदी मस्त, अजिबात खाली करपला नाही, काय नाही. तेलाचं टेम्परेचर असं ठेवलं ना तर अनारसा अगदी मस्त तळून होतो. जरा मोठा असल्याने मी साईडलाच असा ठेवणार आहे कढईवर, आणि त्याचं तेल पण निथळून जाणार आहे. जर नसेल ना तुमच्याकडे तर काय करा, एखादी चाळणी घ्या आणि त्याच्याखाली एक पातेलं ठेवायचं आणि त्याच्यावर हे अनारसे ठेवत जायचं. म्हणजे काय होतं, तेल पूर्ण निथळून जातं आणि अनारसा मस्त असा तेलकट नाही राहत. आधी काढून ठेवलेला अनारशाला पण कलर थोडा चेंज नंतर होत असतो, म्हणून तुम्ही जास्त काळपट अनारसे करू नका. काळपट अनारसे केले की नंतर ते करपल्यासारखे दिसतात आणि आपल्याला खायला पण थोडेसे मग ते कडवट लागतात. तर आता आपण ह्या रंगावर अनारसे मस्त असे तळून घेतलेले आहेत. दोघं अनारसे खूप छान असे तळून झालेले आहेत. वाव, एक नंबर. आणि जाळीदार अनारसे आपले तयार झाले. अजिबात कुठेही फसले नाही, हसले नाही, तेलामध्ये हसले नाही म्हणायचं होतं मला, विरघळले नाही, पीठ रेललं नाही. अगदी ह्या पद्धतीनेच मस्त आपण पीठ तयार केलेलं आहे. आणि अनारसा बघा, अगं बाई किती मस्त आहे. सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करा, म्हणजे अनारसे 100% चांगले होतील. तर चला आता सगळे अनारसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. मी काय करणार आहे, आता अशी चाळणी घेतली, चाळणीवर तळले जेवढे अनारसे असतील तेवढे ठेवणार आणि खाली पातेलं ठेवले, त्याच्यात मस्त असं तेल निथळून जाईल. तर मी 2 अनारसे तळत होती, ते तुम्ही बघतच होतात व्हिडिओमध्ये, ते पण खूप सुंदर तळून झालेले आहेत. तर इथे बघू शकता मी जेवढे अनारसे तळलेले आहेत ना तेवढे सगळे इथे चाळणीत ठेवले आणि अशी खाली पातेलं ठेवलं. इतकं तेल त्याचं निथळलं आणि ताटात बघा मस्त अनारसे कसे हसत आहेत.
तेलात अजिबात विरघळले नाही, ताटात मात्र मस्त सुंदर हसत आहे. दिवाळीच्या फराळातला खुसखुशीत अनारसा आपला तयार झालेला आहे. तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप छान अगदी मेहनतीने बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला, अनारसा कसा वाटला, अनारशाची जाळी कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा. चला मग आता जाळीदार आणि खुसखुशीत अनारसा आपण तोडून बघूया कसा आहे. आवाज ऐकला का? आणि पोकळी बघा किती छान झालेली आहे. अनारसा किती मस्त खुसखुशीत झालेला आहे. खूप कडक नाही, मऊ नाही आणि खुसखुशीत पण आहे. आवरण पण किती छान असं तळून झालेलं आहे. हे खुसखुशीत आणि खमंग आणि मस्त जाळीदार अनारसे तुम्हाला नक्कीच आवडले असतील, म्हणून व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.